इकडे लातूर जिल्ह्यात काय स्थिती आहे सांगतोय आमचा प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर। लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला सकाळी 7:30 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे। एकूण 58 गटासाठी 231 उमेदवार आणि 116 गणासाठी 424 उमेदवार रिंगणात आहेत। 1491 मतदान केंद्रावरील 3500 मतदान यंत्राद्वारे 13,05,000 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। यासाठी प्रशासनाची संपूर्ण तयारी झाली असून 9,000 कर्मचारी यासाठी काम करत आहेत। जिल्ह्यातील 81 संवेदनशील मतदान केंद्रासह सर्वच मतदान केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। जिल्हा स्थापनेपासून काँग्रेसची सत्ता असलेल्या या जिल्हा परिषदेवर वर्चस्व ठेवण्यासाठी भाजप सेनेने स्वबळावर आव्हान दिलेले आहे आणि त्याच पद्धतीने काँग्रेसनं बॅकफुटवर जात राष्ट्रवादीबरोबर आघाडी केलेली आहे आणि ज्या पद्धतीनं भाजपानं आव्हान निर्माण केलेलं आहे त्या आव्हानाला मुकाबला करण्यासाठी ते प्रयत्न करतात। एकूणच ही सत्ता कोणाच्या हातात जाईल हे आता मतदार ठरवणार आहेत। निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर।